राहुरीत थरारक खून, विद्यापीठाच्या कंत्राटी कामगारावर धारदार शस्त्राने सपासप वार. कृषी विद्यापीठाच्या हद्दीत रक्तरंजित घटना, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची धावपळ. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शनिशिंगणापूर रोड लगत असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात एका 26 वर्षीय कंत्राटी कामगाराचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 2 जून सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे. मयत तरुणाचे नाव श्रीकांत पोपट दोंदे, वय 26, राहणार गोटुंदे आखाडा असे असून तो विद्यापीठात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता. मिळालेल्या माहितीनुसार कॉटन तळे परिसरात त्याच्यावर धारदार शस्त्राने तोंडावर आणि पायावर सपासप वार करण्यात आले. या क्रूर हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे व दारकुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचनामा व प्राथमिक तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतदेह अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून बुधवार दिनांक 3 जून दुपारपर्यंत वैद्यकीय प्रक्रिया सुरू होती. या दरम्यान फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पुरावे संकलित केले. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. मात्र सदर तरुणाचा खून हा नाजूक प्रकरणातून झाला असल्याची चर्चा या परिसरात होत आहे. या दरम्यान या निर्घृण खुनामागे वैयक्तिक वाद किंवा अन्य संवेदनशील कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. मयत कैलास दोंदे यांचे कोणाशी वाद होते का? घटनेपूर्वी त्याचा कोणाशी संपर्क आला होता का? तसेच कोणते जुने वैर होते? याचा सखोल तपास सुरू आहे. अत्यंत निर्घृण पद्धतीने हा खून करण्यात आला असून आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. लयभारी 24 न्यूज, राहुरी, अहिल्यानगर.